तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये 90 दिवसांमध्ये सॅलरी वाढ मिळवायची असेल तर हा व्हिडिओ तुमच्या खूप फायद्याचा आहे. कारण ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 4 अशा गोष्टी सांगणार आहे ज्याचा वापर करून तुम्ही तुमची सॅलरी कोणत्याही क्षेत्रामध्ये पुढच्या 30 ते 90 दिवसात वाढवणार आहात. आणि ही जर गोष्ट तुम्ही फॉलो केली तर पुढची सॅलरी तुमची लवकर तुम्हाला वाढवून मिळेल, ते देखील तुमच्या सध्याच्या कंपनीमध्ये किंवा भविष्याच्या कंपनीमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्या 4 गोष्टींबद्दल सांगणार आहे. पण त्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राइब केलेलं नसेल, लाईक केलेलं नसेल किंवा शेअर केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा. कारण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे सांगणार आहे ते शाळेच्या कोणत्याही पुस्तकात तुम्हाला मिळणार नाही. लक्षात घ्या मित्रांनो, जर आपल्याला आपली सॅलरी वाढवायची असते तर आपल्याला वर्षानुवर्ष त्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत, त्या गोष्टींमधून आपल्याला कुठेतरी बाहेर पडावं लागतं. आपल्याला कळावं लागतं की आपल्याला जर सॅलरी वाढवायची असेल तर आपल्याला काहीतरी नवीन गोष्टी कराव्या लागतील ज्याच्यामुळे आपल्याला नवीन रिझल्ट मिळतील. आणि आपल्या केसमध्ये त्या नवीन गोष्टी कोणत्या असतील, त्या नवीन गोष्टी आज मी तुम्हाला सांगणार आहे, ज्या 4 गोष्टी आहेत. बघा, भरपूर वेळेला भरपूर लोक मला विचारतात की सर, आम्ही ह्या क्षेत्रात आहोत, आमची सॅलरी वाढेल का? आम्ही ह्या रोलमध्ये आहोत, आमची सॅलरी वाढेल का? पण आज मी तुम्हाला जो फॉर्म्युला सांगतोय तो फॉर्म्युला 4 स्टेप्समध्ये डिवाइड केलाय. त्या फॉर्म्युल्याला आपण म्हणतो, सर्वात प्रथम तुम्हाला तुमच्या पायावरती काम करायचं आहे, फाउंडेशनवरती काम करायचं आहे. सेकंड स्टेप येते ज्याच्यामध्ये तुम्हाला फास्ट फॉरवर्ड ग्रोथवरती काम करायचं आहे. थर्ड स्टेपवरती तुम्हाला काम करायचं आहे जिथे तुम्ही मोमेंटमवरती काम करता. आणि चौथी स्टेज येते जिथे तुम्ही मल्टिप्लाइंगवरती काम करता. आता या 4 स्टेज कोणत्या आहेत त्या समजून घ्या. सगळ्यात प्रथम येतं ते म्हणजे फाउंडेशन. आता हे फाउंडेशन म्हणजे काय? बघा, कोणत्याही गोष्टीची सुरुवात आपण एका मूलभूत पायानुसार करायला पाहिजे. आता हा मूलभूत पाया का गरजेचा असतो? कारण जोपर्यंत तुम्ही तुमचा मूलभूत पाया हा योग्य रचत नाही तोपर्यंत तुमची ग्रोथ होत नाही. असं म्हणतात की कोणतीही गोष्टी नवीन शिकण्या अगोदर तुम्हाला जुनी शिकलेली गोष्ट ही रिमूव्ह करावी लागते. आणि ती रिमूव्ह कशी करायची हे तुम्हाला फाउंडेशनमध्ये करावं लागतं. आणि फाउंडेशन म्हणजे काय? तर तुमच्या आयुष्यात ज्या काही चुकीच्या गोष्टी आतापर्यंत तुम्ही फॉलो केलेल्या असतील किंवा ज्या काही गोष्टी ज्या तुम्हाला आतापर्यंत रिझल्ट देत नसतील त्या गोष्टींना रिमूव्ह करून त्याच्या जागी नवीन हॅबिट्स तुम्हाला इन्स्टॉल कराव्या लागतील. मग त्यामध्ये तुम्ही एखाद्या मेंटॉरिंगला फॉलो करू शकता, एखाद्या मेंटॉरला फॉलो करू शकता, स्वतःमध्ये डिसिप्लिन आणू शकता, स्वतःमध्ये स्किल बिल्ड करू शकता. ऑल दीज आर पार्ट ऑफ फाउंडेशन बिल्डिंग प्रोग्राम, राईट? नाउ सेकंड स्टेज इज कॉल्ड गेटिंग द मोमेंटम. एकदा तुम्हाला फाउंडेशन मिळालं, फाउंडेशनच्या नंतर तुम्ही जेव्हा सेकंड स्टेजवरती येता त्या सेकंड स्टेजला आपण बोलतो गेटिंग द मोमेंटम. आता हे गेटिंग द मोमेंटम म्हणजे काय असतं समजून घ्या. गेटिंग द मोमेंटम म्हणजे तुम्ही तुमच्या स्वतःला एक चालना देताय किंवा एक गती देताय. जोपर्यंत तुम्ही कोणतीही गोष्ट करताय पण त्या गोष्टीला तुम्ही गती देत नसाल ना मित्रांनो, तुमची ग्रोथ होणार नाही. तुम्हाला जर गती द्यायची असेल तर तुमच्या कृती या योग्य दिशेने असल्या पाहिजे. आणि जोपर्यंत तुमच्या कृती या योग्य दिशेने नसतील तोपर्यंत तुम्हाला त्या गती मिळणार नाही. तिसरी गोष्ट येते मित्रांनो, ती म्हणजे फास्ट फॉरवर्ड. फास्ट फॉरवर्ड म्हणजे काय? तर आपल्याला कळालं पाहिजे मी आज ज्या काही गतीने जातोय त्या गतीला मी अजून वेगवान कसा करू शकतो. आणि ती गोष्ट मला जर करायची असेल तर मला काही टेक्निक्स माझ्या स्वतःच्या आयुष्यामध्ये इम्प्लिमेंट कराव्या लागणार. मला कळावं लागणार की अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या सक्सेसफुल लोक करतायत आणि त्या मी करत नाहीयेत. आणि त्या गोष्टी मी जर केल्या तर माझी ग्रोथ ही फास्ट फॉरवर्ड होऊ शकते, राईट? ही झाली तिसरी स्टेप. आणि चौथी स्टेप आहे ती म्हणजे तुमची मल्टिप्लाइंग द ग्रोथ. लक्षात घ्या, एकदा तुम्ही फास्ट फॉरवर्ड वरती पोहोचलात तर तुम्हाला त्याच गोष्टी ज्या तुम्हाला रिझल्ट देत आहेत त्या तुम्हाला कंटिन्युअसली वारंवार करायच्या आहेत. आणि जेव्हा तुम्ही या चौथ्या स्टेजवरती पोहोचता आणि त्याच गोष्टी ज्या तुम्हाला सक्सेसफुल बनवतायत, दर वेळेला नवीन सक्सेस मिळवण्यासाठी तुम्ही त्याच गोष्टी वापरतायत ज्या सक्सेसफुल पद्धतीने तुम्ही पूर्वी वापरल्यात, त्याच्यामुळे तुमची ग्रोथ ही झपाट्याने होते, मल्टिप्लाइंग पद्धतीने होते. आता तुम्ही म्हणत असाल की रवींद्र सर, हे खरंच शक्य आहे का? हे खरंच पॉसिबल आहे का? या खरंच गोष्टी प्रॅक्टिकली आहेत का? तर मी तुम्हाला सांगतो मित्रांनो, तुमच्या ह्या सगळ्या प्रश्नाची उत्तरे हे हो मध्ये आहे. लक्षात घ्या मित्रांनो, गेली 3 वर्ष मी महाराष्ट्रामध्ये सॅलरी वाढवण्याचे मास्टर क्लास घेतो आणि त्यामध्ये असंख्य लोकांना मी मोफतमध्ये मार्गदर्शन करतो. त्यांची सॅलरी ही 30 ते 90 दिवसात कशी वाढवायची. माझा एक प्रोग्राम आहे ज्याचं नाव आहे करिअर ग्रोथ मल्टिप्लायरचा प्रोग्राम आहे, ज्याचं नाव आहे सॅलरी वाढवण्याचा मास्टर क्लास. आणि त्या प्रोग्राममध्ये मी तुम्हाला ज्या 3 स्टेप्स शिकवतो त्याचा वापर करून तुम्ही तुमच्या 90 दिवसांमध्ये तुमची सॅलरी वाढवू शकता. पण जर समजा तुम्ही माझ्या कम्युनिटीमध्ये जॉईन करता आणि माझ्या कम्युनिटीमध्ये जॉईन केल्यानंतर तुम्ही ज्या 4 स्टेप्सला मी 3 महिन्यांमध्ये तुम्हाला डिवाइड करून
प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या कोर्सेस मार्फत तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करतो, ते मी तुम्हाला आता दाखवणार आहे. त्यामुळे आता मी तुम्हाला जी स्क्रीन शेअर करतोय त्या स्क्रीन शेअरिंग वरती लक्ष द्या आणि समजून घ्या तुम्हाला एक्झॅक्टली या 4 स्टेप्समध्ये करायचं काय असतं. सर्वात प्रथम तुम्ही जर बघाल तर फाउंडेशन बिल्डिंग हा वीक नंबर 1 असतो. जसं मी तुम्हाला म्हटलं की तुमची सॅलरी ही 4 स्टेप्समध्ये डिवाइड केलेली असते. वीक नंबर 1 फाउंडेशन बिल्डिंग. आता फाउंडेशन बिल्डिंग मी ऑलरेडी तुम्हाला समजवलंय. फाउंडेशन बिल्डिंग म्हणजे काय तर पाया रचणं. मग ह्यामध्ये सर्वात प्रथम आपण दर दिवशी काय काय शिकतो ते समजून घ्या. वीक 1 मध्ये डे 1 मध्ये आपण करिअर ग्रोथ मल्टिप्लायर कम्युनिटी कशी चालते ते आपण शिकतो. डे 2 मध्ये मी तुम्हाला तुमच्या सोबत जास्त चांगल्या पद्धतीने कसं कनेक्ट करता येईल ते शिकवतो. डे नंबर 3 मध्ये मी तुमच्या स्वतःच्या रोल बद्दल तुम्हाला समजावून सांगतो. डे नंबर 4 मध्ये मी तुमच्या स्वतःच्या पर्स्पेक्टिव्ह मध्ये ओशियन मध्ये तुम्हाला तुम्हाला तुमच्या आयुष्यात डीप डाईव्ह कसं करायचं हे शिकवतो, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला KRA KPI काय असतात ते शिकवतो. डे नंबर 5 मध्ये मी तुम्हाला मार्केटला कसं बघायचं ते शिकवतो. डे नंबर 6 मध्ये गेटिंग द सुपर पॉवर, मार्केटला कसं ओळखायचं, मार्केटचा अभ्यास कसा करायचा हे डे नंबर 6 मध्ये ओळखतो. डे नंबर 7 मध्ये मी फाइंडिंग युअर सुपर पॉवर, तुमची स्वतःची एक सुपर पॉवर असते ती कशी ओळखायची हे मी तुम्हाला शिकवतो. डे नंबर 7 मध्ये हा झाला तुमचा वीक नंबर 1 मित्रांनो, त्याला आपण बोलतो फाउंडेशन. वीक नंबर 2 मध्ये तुम्ही गेटिंग द मोमेंटम मध्ये येतात. आता गेटिंग द मोमेंटम म्हणजे काय तर आपल्याला आपल्या ऍक्शन्सना चालना मिळाली पाहिजे. आणि ही चालना कधी मिळते जेव्हा तुम्ही जॉबचं स्ट्रॅटेजी म्हणजे काय त्याचे पार्ट ए आणि पार्ट बी बघतात, राईट. त्याच्यानंतर तुम्ही स्ट्रॅटेजी कशी डिझाईन करायची तुमच्या करिअरमध्ये त्याच्यावरती तुम्ही काम करता. त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या स्वतःच्या रिझ्युमेला ऑप्टिमाइज करण्याचा प्रयत्न करतात. रिझ्युमे हा तुमचा मार्केटिंग डॉक्युमेंट आहे. तो मार्केटिंग डॉक्युमेंट किती चांगल्या पद्धतीने लोकांपर्यंत तुम्ही घेऊन जाऊ शकता हे मी तुम्हाला शिकवतो. डे नंबर 11 मध्ये मी तुम्हाला तुमचा लिंक्डइनचा प्रोफाईल कसा बिल्ड करायचा हे चांगल्या पद्धतीने शिकवतो. वीक नंबर 12 मध्ये मी तुम्हाला कंपाऊंडिंग नेटवर्क तुमचं कसं करायचं, नेटवर्कला ऍड कसं करायचं हे सर्व शिकवतो. 13व्या दिवशी मी तुम्हाला इंटरव्ह्यूचा पार्ट ए कसा क्रॅक करायचा. इंटरव्ह्यू क्रॅकिंग ही सगळ्यात मोठी समस्या आहे आज महाराष्ट्रामध्ये. मी तुम्हाला इंटरव्ह्यू कसा क्रॅक करायचा त्यामागचं सायन्स काय हे 2 व्हिडिओजमध्ये कव्हर करतो. तो आहे डे नंबर 13 आणि डे नंबर 14. एकदा तुम्ही या 2 गोष्टी केल्या आणि एकदा तुम्ही वीक नंबर 1 फाउंडेशन आणि वीक नंबर 2 गेटिंग द मोमेंटम कव्हर केलं तर तुम्ही तुमच्या करिअरमध्ये सॅलरी वाढीच्या दिशेने ही चालना मिळते. आता आपण जातोय वीक नंबर 3 मध्ये आणि वीक नंबर 3 मध्ये मी तुम्हाला फास्ट फॉरवर्ड सॅलरी ग्रोथ कशी मिळवायची हे शिकवतो. त्यामध्ये डे नंबर 15 मध्ये मी तुम्हाला एक कोर्स देतो ज्याचं नाव आहे इन्कम मल्टिप्लायर माइंडसेट. आता हा इन्कम मल्टिप्लायर माइंडसेट काय करतो तर तुम्हाला तुमच्या आयुष्यातले पैशांचे असणारे निगेटिव्ह विचार हे कसे पॉझिटिव्ह करता येईल ह्याच्यावरती तुम्हाला काम करतो. त्यानंतर तुम्हाला मी इंटरव्ह्यू क्रॅकिंगचा हा पार्ट C व्हिडिओ दाखवतो. त्यानंतर जॉबॉथॉन नावाचा एक सिरीज आहे माझ्याकडे ज्याच्यामध्ये तुम्हाला 10 पॉवरफुल ट्रेनिंग्स मिळतात ज्याच्यामुळे तुमच्या मनामध्ये तो बिलीफ स्ट्रॉंग होतो की तुम्ही तुमच्या मार्केटला जास्त सॅलरी मागू शकता. वीक नंबर 3 मध्ये डे नंबर 17 मध्ये मी तुम्हाला गोल सेटिंग शिकवतो. डे नंबर 18 मध्ये मी तुम्हाला जॉबचं स्ट्रॅटेजी शिकवतो. डे नंबर 19 मध्ये मी तुम्हाला वॉरियर माइंडसेट शिकवतो. डे नंबर 20 मध्ये तुम्हाला रिझ्युमे रायटिंग शिकवतो. डे नंबर 21 मध्ये USP आणि UBP शिकवतो. असं करता करता मित्रांनो तुम्ही फाउंडेशन, त्याच्यानंतर गेटिंग द मोमेंटम, त्याच्यानंतर तिसरी गोष्ट ती म्हणजे फास्ट फॉरवर्ड सॅलरी ग्रोथ आणि त्याच्यानंतर तुम्ही सर्वात शेवटच्या टप्प्यामध्ये जातात मल्टिप्लाइंग सॅलरी ग्रोथ. मित्रांनो लक्षात घ्या, ज्या काही गोष्टी तुम्ही आतापर्यंत अचीव्ह केलेल्या नसतील त्या गोष्टी कोणीतरी कुठेतरी अचीव्ह केलेल्या असतील. त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला अशा गोष्टींचा फॉलो करायचा आहे जिथे तुम्हाला पटकन रिझल्ट मिळतील. आणि जर तुम्हाला असं वाटतंय तुम्हाला माझी सॅलरी ग्रोथ मल्टिप्लायरची कम्युनिटी जॉईन करायची आहे तर खाली दिलेल्या लिंकवरती क्लिक करा आणि येणारा मास्टर क्लास अटेंड करा. मास्टर क्लास अटेंड करून समजून घ्या मी काय शिकवतोय, कसं शिकवतो, शिकवण्याची पद्धत काय. आणि जर तुम्हाला असं वाटलं की रवींद्र पवार हा योग्य व्यक्ती आहे मला गाईड करण्यासाठी, तुम्ही माझ्या कम्युनिटीमध्ये नक्की सामील व्हा. मला नक्की आवडेल तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये सॅलरी वाढ करून द्यायला, राईट. आजच्या या व्हिडिओमध्ये मित्रांनो मी तुम्हाला 4 स्टेप्समध्ये कोणत्या प्रकारे तुमची सॅलरी वाढू शकेल हे मी तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न केलाय. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडलेला असेल. आजच्या व्हिडिओबद्दल तुमच्या मनात काही प्रश्न असतील, क्वेश्चन असतील तर नक्की शेअर करा कमेंट बॉक्समध्ये.
आणि जर आतापर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला लाईक केलं नसेल, शेअर केलं नसेल किंवा सबस्क्राईब केलं नसेल, प्लीज डू दॅट बिकॉज दिस विल हेल्प अस टू ब्रिंग मोर अँड मोर गुड व्हिडिओज फॉर यू. ओके, विशिंग यू ऑल द व्हेरी बेस्ट. खाली दिलेल्या लिंकवरती क्लिक करा आणि मी भेटेल तुम्हाला मास्टर क्लासमध्ये. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.